सॉरी तुला त्रास देतोय. सारंगदादांनी चौगुले अँड चौगुले ट्रेडर्सचे पेपर मागितलेत. सॉरी, कोणते पेपर्स? चौगुले अँड चौगुले ट्रेडर्सचे पेपर. चौगुले अँड चौगुले ट्रेडर्स या नावाने आपण कोणतेही व्यवहार केलेले नाहीयेत आणि मुळात असले पेपर्सच अस्तित्वात नाहीयेत. असं कसं? सारंगदादा बोलला मला की चौगुले अँड चौगुले ट्रेडर्सचे पेपर घेऊन ये. हा, बहुतेक पाटील आणि पाटील सन्सचे असतील. नक्की काय पाहिजे तुला? ते मीटिंग झाली ना, त्याचे मिनिट्स हवेत. अरे मग हे आधी सांगायचंस ना. हे घे. लगेच मिळाले? हो. इथेच वाचू. सॉरी तुला त्रास दिल्याबद्दल. सॉरी. सोहम परत आलाय ही फारच छान गोष्ट आहे. नाही म्हणजे नुकतंच लग्न झालं होतं त्याचं, त्यात तारा इकडे एकटी पडली, तो तिकडे एकटा पडला. आणि हे शिवानीचं प्रकरण झाल्यानंतर तरी तिथे थांबणं मला काही फारसं पटतही नव्हतं. पण तरी सुद्धा तो नुसता राहिला नाही ना तिथे. तिथल्या म्युझिक इंडस्ट्रीचा त्यांनी रिसर्च चालू ठेवला. मोठमोठ्या म्युझिक कंपनीजमध्ये गेला, त्यांना भेटला, त्यांच्याशी बोलला, त्यांनी त्याचा अभ्यास चालू ठेवला. हे मला खरंच खूप आवडलं. तसंही हे एक्सपेक्टेड होतं, कारण त्यांनी सारंग बरोबर बिझनेसचे धडे गिरवलेत ना इथे. तिलोत्तमा, मला वाटतं एक 2-4 दिवस आपण महाबळेश्वरला जाऊन येऊया का? खरंच जाऊया. नाही म्हणजे तसंही आता घरात आपलं काहीच काम नाहीये, ऑफिसला सुद्धा आपण जात नाही. नाही म्हणजे मुलांच्या संसारात उगाच आपली लुडबुड सुद्धा नको आणि मुलांना जरा एकांत सुद्धा मिळेल, है ना? आणि आपल्यालाही एकांत मिळेल की. ही कशासाठी आली आहे इथे? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मॉम. प्लीज मला माफ करा, प्लीज. इतकी वर्ष झाली लग्नाला, मूल होत नाहीये. माझे मॉम डॅड जवळ नाही आहेत, लांब राहतात. मला एकटं वाटायला लागलेलं. मी एकटी बसायचे. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं. माझं डोकं ठिकाणावर नव्हतं आणि बहुतेक ह्या फ्रस्ट्रेशनमुळे माझ्याकडून ही चूक झाली. मॉम प्लीज मला माफ. बस ना. मी तुला आधी सुद्धा सांगितलंय, ही असली सगळी तकलादू कारण मला प्लीज देऊ नकोस. मला नाही पचणार. तुझे आई वडील इथे नाहीत, ते लांब आहेत. पण तरी सुद्धा कधीही मी किंवा बाबांनी तुला तुझ्या आई वडिलांची कमी जाणून दिली नाही ना. तुझ्या आई वडिलांनी इतकंच तुझ्यावर प्रेम केलं, तुला स्वतःची सख्खी मुलगी मानलं, तुला जे हवं नको ते सगळं दिलं, तुझा चांगला सांभाळ केला. या सगळ्याची कशी केलीस ग तू परतफेड? हे सगळं करून राहिला प्रश्न मूल होऊ द्यायचं की नाही. तर मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. तुझ्यावर काय, घरातल्या कुठल्याही सुनेवर जबरदस्ती केली नाही. घरात पाळणा हलावा हे मला कायम वाटत होतं, असूनही वाटतंय. पण देवाने जे काही वाढून ठेवले ते स्वीकारायची ताकद आहे बरं का आमच्यात. कंपनीच्या व्यवहारामध्ये तुला फ्री हँड दिला, कधी केली ढवळाढवळ त्यात? पण तू आमचा गैरफायदा घेतलास, आमचा विश्वासघात केलास. का ग, कशासाठी? केवळ तुझ्या लग्नामध्ये तुझ्या आई वडिलांना मी वचन दिलं म्हणून तू या घरात आहेस. नाहीतर तुला या घरातून हाकलून दिलं असतं. थँक्यू सो मच मॉम. म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतलाय तो कंपनीच्या आणि घरच्या दृष्टीने खूप चुकीचा आहे. काय? या मुलीला कंपनीमध्ये काहीच करायला जमणार नाही. म्हणजे गावात काही गावकऱ्यांना कन्व्हिन्स करणं आणि इथे कॉर्पोरेटमध्ये येऊन इकडच्या लोकांशी डील करणं यात खूप मोठा फरक आहे. तिला नाही जमणार. मग मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली आहे, पण त्यामुळे कंपनीचं नुकसान नको व्हायला एवढंच वाटतं मला. कंपनीचं नुकसान? अगं माझ्या वाचून काय अडत नाही कंपनीचं, तर तुझ्या वाचून अडणार आहे? अजिबात नाही. मॉम, आय एम सॉरी, पण तुम्ही राजकुमार दादाच्या इतक्या चुका माफ केल्या.
आता मीही कबूल करते ना माझ्याकडून चूक झाली आहे. प्लीज मला माफ करा. मला एक चान्स द्या. मॉम, तुम्ही मला कंपनीतून बेदखल केलंय. मी घरी बसून काय करणार? मला बाकी दुसरं काहीच येत नाही. मला घरी बसून नाही माहीत काय करायचं. इनफॅक्ट माझी काही कामं अपूर्ण राहिली आहेत. मला ती सगळी पूर्ण करायची आहेत. प्लीज मला ऐश्वर्या ऐश्वर्या बास आता. डॅड, प्लीज तुम्ही बोला नाही का? ऐश्वर्या, मला वाटतं तू निघ, नाहीतर तुला खरंच घरातनं बाहेर पडावं लागेल. डॅड प्लीज. सोहम माझा येणार म्हणून इतक्या आनंदात होते मी, पण हिच्या येण्याने अगदी विचकात झाला सगळ्याचा. म्हणून तर म्हणतोय ना, चल 4 दिवस जाऊया महाबळेश्वरला, बरं वाटेल. शारदा, हे घे पेपर, नीट चेक कर, व्यवस्थित चेक कर आणि बरोबर आहे का सांग. का तू व्यवस्थितपणे चेक नाही केलेस का तिकडे? बराच वेळ होता की तिकडे तू. मी काय तिच्याकडे गेलो, पेपर घेऊन आलो, तुला दिले. हा अच्छा, बघतो मी. जा. ओ साहेब. हा. साहेब म्हटलं लगेच येतो. हा, हे कालचे पेपर आहेत, मी परवाच्या दिवशीचे म्हटले होते. जाते घेऊन ये जा. दुसऱ्याला सांग ना कोणाला तरी. प्रत्येक वेळी मिस का? आणि तू बोललायस ना एकाच माणसाचा पगार देणार म्हणून. अरे याचं काय? मगासपासून 3दा मला म्हणाला की मला काही काम असेल तर सांग, मी जाऊन येतो. जाऊन अरे जा म्हटलं नाही जात आहे. सांग दादा, पाठव ना दुसऱ्याला. अरे मला कारखान्यात पण जायचंय, खूप महत्वाची कामं आहेत आणि ती मला महत्वाचीच आहेत. मी जातो, तू दुसऱ्याला कोणतरी पाठव ना. हा, पाठव. अगं त्याला बघ असं करतो, तूच बोलले ना आता. हा, अच्छा असं आहे होय. आजच्या दिवसातला बकरा मी आहे म्हणून माझी खेस्ट आहे. बबलू दादा, मुलींची कुणी असं बोलतं का? अरे जा ना, तिला सरळ सांग ना, बोलून टाक. काय म्हणेल ती? नाही म्हणेल ना. ठीक आहे, घोंगड्याचं भिजवत नाही ठेवायचं, सगळं एकदम निकाल लावून टाकायचा पूर्णपणे. भीती वाटते. ते तारा मॅडमने सांगितलं ना म्हणून तिचं ऐकून करतोय. ताराचं ऐकतोय, झालं वाटोळ याच्या आयुष्याचं. तिचं ऐकू नको, माझं ऐक. मला एक्सपिरियन्स आहे ना. अहो सांग दादा, सांग 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 मला सांग, काय करू सांग सांग. सांगू? फॅक्टरीवर जा पटकन. अहो काय सांगणार होता तुम्ही त्यांना? मला काय माहिती सावली मी काय सांगणार होतो. मला एवढंच माहिती होतं, ताराचं जर त्याने ऐकलं असतं तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालं असतं. आणि कसला एक्सपिरियन्स आहे हो तुम्हाला? आपण काम करतोय ना ते. जा काम कर जा. हं.